गंगाखेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी या ठिकाणी सौ सारिकाताई रमेश खांडेकर यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यांचे पती जे आहेत रमेश खांडेकर हे आपल्यासोबत आहेत। आपल्या पत्नीची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी या ठिकाणी निवड झालेली आहे। काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? मी प्रथम तर मी या गंगाखेड विधानसभेचे विकासरत्न व कार्यसम्राट आमदार यांचे पहिल्या वेळेस तर मी आभार मानेन। त्यांनी माझ्यावर पहिल्यांदाच एवढा मोठा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आता आभार मानतो। आणि राहिली उमेदवारी देऊन पंचायत समितीला उभा टाकण्याचं काम त्यांनी माझ्यावर ही जिम्मेदारी सोपवली। मी ती जिम्मेदारी पूर्णपणे निभवण्यासाठी तत्पर आहे आणि साहेबाच्या आशीर्वादानंच पुढील काम करेन। या ठिकाणी पंचायत समितीला आपली पहिली वेळ होती आणि पहिली वेळ असताना देखील आपण या ठिकाणी विरोधकाला चितपट केलेला आहे। तर कसं जनतेनं आपलं सहकार्य केलं आणि हा विजय कशा पद्धतीनं आपण खेचून आणलेला आहे? हा विजय म्हणजे साहेबाच्या आशीर्वादानंच आहे। साहेबाच्या आशीर्वादानंच मी पूर्ण हे 5-6 गावे जी आहेत आमची माझे घरेलू गावे आहेत आणि मी त्या प्रत्येक जनतेशी दररोज संपर्कात होतो आणि त्याच्या काही अडीअडचणी असल्या तरी मी साहेबाच्या आशीर्वादानंच त्या सॉल्व केलेल्या आहेत आणि यापुढे बी मी त्या जनतेशी घरेलू प्रमाणात एकही अशी त्यांची अडचण उद्भवू देणार नाही। दररोज त्यांच्या संपर्कात राहणार आहे। दररोज त्यांच्या अडीअडचणी पंचायत समितीच्या असो, तहसीलच्या असो किंवा इतर कोणत्याही अडचणी असो ते साहेबाच्या आशीर्वादानंच मी त्यांच्या पूर्ण करणार आहे। या ठिकाणी आपल्या वडिलांचा जो वसा आहे तो अगदी अविरतपणे आपण पुढं चालू ठेवलेला आहे। कारण वडील या ठिकाणी तब्बल 25 वर्षे गावची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात होती आणि आपण देखील एक टर्म सरपंच म्हणून आपण कारभार पाहिलेला आहे। तर हा जो आपला सामाजिक आणि राजकीय वसा भेटलेला आहे तो कसा आपल्याला नेटानं पुढं घेऊन जायचा आहे? नाही, माझे वडील 25 वर्ष होते। माझे आमदार ज्ञानोबा गायकवाड यांचे ते कट्टर समर्थक होते। साहेब ज्यावेळेस विधानसभेला पडले त्यावेळेस मग गुट्टे साहेब गंगाखेडात पदार्पण बी झालं नव्हतं, ते परळीत कार्यालय होतं। आम्ही त्या कार्यालयापासूनच गुट्टे साहेबाच्या संपर्कात आहेत आणि एकनिष्ठेनं आता साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत बी एकनिष्ठा साहेबाशीच राखणार आहेत। आणि ते ज्यावेळेस 16 वर्षाखाली गंगाखेडात पदार्पण झालेलं होतं तेव्हापासून आम्ही एकनिष्ठ गुट्टे साहेबाचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळेच गुट्टे साहेबानं विश्वासू कार्यकर्ता म्हणून मला ही जिम्मेदारी उपसभापती पदाची सुद्धा त्यांनी सोपविलेली आहे। या ठिकाणी पंचायत समितीला या ठिकाणी आपल्या पत्नी उपसभापती झालेले आहेत आणि निश्चितच एक ग्रामपंचायत ते पंचायत समितीचे उपसभापती हे पद आपल्याला मिळालेलं आहे। तर कसा प्रवास आहे, लोकांची कशी आपण सेवा करत असतात, काय सांगायचं त्याबद्दल? मी सांगायलो ना, मी दररोज गंगाखेडात सकाळी 7 वाजता हजर राहतो आणि संध्याकाळी 7पर्यंत लोकांची सेवा 12 तास लोकांची सेवा असते। मग ती माझ्या गावच्या असो किंवा माझ्या आसपासचे सोयरे असो किंवा माझी ही पंचायत समिती तर काय मी म्हणालो ना दत्तकच घेतलेली आहे। मी केव्हाही त्यांच्या संपर्कात राहतो। कोणाचाही फोन आला की 24 तास उचलतो। जेवढं माझ्यानं 24 तासात काम होईल मी ते सतत करीत राहतो लोकांचं। मग ते एखादं काम होईल किंवा नाही होईल, पण जो बी काम नाही होत मी साहेबाच्या थ्रू मग जातो आणि साहेबाकडून ते काम करून जनतेचं पूर्ण करतो। त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीशी माझा जवळीक संबंध आहे। तो मग कोणताही गावचा असो, तो कार्यकर्ता असो का छोटा व्यक्ती असो, मी त्यांच्याशी दररोज संपर्कात भेटण्यागणित संपर्क ठेवत असतो। दररोज आठवड्यात एक वेळेस का होईना त्या गावी संपर्क असतोच माझा। अरे वा। हो, आपल्याला वाटलं होतं का, कारण पहिलीच वेळ आपली आहे पंचायत समितीला आणि पहिल्याच वेळेस या ठिकाणी आपला उपसभापतीपद भेटणं म्हणजे हे एक खरंच आपल्यावर टाकलेला एक सगळ्यात मोठा विश्वास आहे? नाही, उपसभापती हे साहेबांना जिम्मेदारी टाकलेली आहे। मी उपसभापती व्हावंच असं माझी काही इच्छा नव्हती। साहेब म्हणले मला की तू पंचायत समिती लढवायची आणि तू तुझ्या कामाला लाग। मी त्यावेळेसच साहेबाच्या आदेशानुसार मीच कामाला लागलो आणि दररोज लोकांची संपर्क ठेवत राहतो मी, त्याचा काय विषय नाही। कारण की ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा मला काही देणं नाही।
मी संपर्क पूर्ण जनतेशी, विरोधक राहो का कोणी असो, मी दररोज संपर्क राहतो आणि मी साहेबाचा आदेश पूर्णपू साहेबासाठी काम करीत असतो. मी वैयक्तिक माझ्यासाठी म्हणून मी आतापर्यंत काम केलेलं नाही. मी गुट्टे साहेबाच्या याच्यासाठी काम केलेलं आहे, गुट्टे साहेबासाठी. सरपंचपद तर मला काय माझ्या गावाचं दत्तक आहेत. तो गाव म्हणजे माझे एकनिष्ठ गाव आहे. आता क्वचित मला गेल्या वर्षी जनतेनं पराभव मला पत्करावा लागला. तो नाईलाज तो लोकांच्या होता ग्रामपंचायतला, त्याचा काहीच नाही. पण पंचायत समिती साहेबांना ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस मी संपर्कात राहिलो, तर मला काय भीती नव्हती. अपक्ष थांबलं काय, साहेबांना कोण्याही पक्षाकडून गेले काय, आम्हाला काही संबंध नव्हता. आम्ही साहेबाच्या एकनिष्ठेवर आहेत. साहेब कोण्याही पक्षात जाऊ, आम्ही त्या पक्षाचे आहेत. म्हणजे आपल्यासाठी साहेब हे साहेब गुट्टे साहेब म्हणजे आमचा पक्ष. आम्हाला कोण्या पक्षाशी काही देणं घेणं नाही. गुट्टे साहेब ज्या पक्षात आहेत ते आमचा पक्ष आम्ही मान्य करू. गंगाखेड विधानसभेचे जे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे हेच माझ्यासाठी पक्ष आहेत असं रमेश खांडेकर सांगत आहेत. कारण त्यांच्यावर असणारा विश्वास, त्यांची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टी रत्नाकर गुट्टे यांना देखील माहीत आहेत. बरं, या ठिकाणी लोकांनी जे आपल्याला भरभरून दिलेलं आहे, या ठिकाणी प्रचंड मताने आपला विजय केलेला आहे, तर जनतेची उतराई आपल्याला कशी करायची आहे? जनतेची उतराई 24 तास 5 वर्ष माझ्याकडचे त्यांनी पंचायत समिती सभापती काय आज आहे उद्या नाही त्याचा विषय नाही. पण पंचायत समिती सदस्य हा 5 वर्षे आहे. 5 वर्षे त्यांची 24 तास मी सेवा करणार आणि त्यांचा उपकार मी फेडणार. काम करून त्यांच्या उपकार फेडून टाकणार. म्हणजे जनतेची एक मनातून सेवा करायची आहे. मनातून म्हणजे जोपर्यंत आपला थकवा म्हणजे पाय चालायले तोपर्यंत मी सेवा करणार त्यांची. आणि माझ्या वडिलांनी केलेली आहे, मी तीच करीत राहणार. निश्चित या ठिकाणी हे होते. या ठिकाणी ज्या नवनिर्वाचित पंचायत समितीच्या उपसभापती या ठिकाणी सारिकाताई खांडेकर यांचे पती रमेश खांडेकर निश्चित या ठिकाणी जनतेची मनातून सेवा करून आणि गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी निश्चित त्यांनी हे रणांगण गाजवलेलं आहे. परत एकदा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.